आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. निजामपूर शहरात विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला आहे. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि गौरवशाली इतिहास जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमातून केवळ आदिवासी समाजाच्या सन्मानाचाच नव्हे तर सामाजिक एकता आणि बंधुभावाचाही संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी बांधवांनीही मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या हक्कांबाबत आणि सामाजिक विकासांबाबत जनजागृती करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि समान संधी या मुद्द्यांवर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. आदिवासी समाजाने आपले समृद्ध संस्कृतीचे जतन करत आधुनिक शिक्षण आणि विविध क्षेत्रात पुढे जाण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाचे सर्वाधिक लक्षवेधी ठरले ते सामाजिक एकतेचे दर्शन. हारून पठाण आणि समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी विशेष जेवणाची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमातून निजामपूरमध्ये सर्वधर्म समभाव आणि सामाजिक सलोख्याची अनोखी प्रचिती आली. जात आणि धर्माच्या भिंती बाजूला ठेवून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. आदिवासी बांधवांच्या सन्मानासाठी मुस्लिम समाजाने घेतलेल्या या पुढाकाराचे उपस्थितांनी कौतुक केले. विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने विविध समाज घटक एकत्र आले आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. आदिवासी समाजाच्या संघर्षाचा आणि योगदानाचा सन्मान करणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे यावे आणि रोजगाराच्या विविध संधींचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. तसेच आपल्या पूर्वजांनी जपलेली संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले. निजामपूरमध्ये दिवसभर आदिवासी दिवसाचा उत्साह पाहायला मिळाला. आदिवासी बांधवांचा सन्मान आणि विविध समाज घटकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मुस्लिम समाजाच्या आपुलकीच्या मेजवानीमुळे सामाजिक सलोख्याचा संदेश आणखी अधोरेखित झाला. एकमेकांच्या संस्कृतीचा सन्मान आणि समाजातील प्रत्येक घटकाला समान वागणूक देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. विश्व आदिवासी दिवसाचा हा सोहळा त्यामुळे केवळ उत्साहावर न राहता सामाजिक एकतेचा सुंदर संदेश देणारा ठरला. निजामपूरच्या सामाजिक ऐक्याची आणि बंधुभावाची परंपरा या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली. आदिवासी समाजाच्या सन्मानासोबतच सर्व धर्म समभावाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला. निजामपूरमध्ये विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा करताना सामाजिक एकतेचा नवा आदर्श या निमित्ताने समोर आला आहे. प्रतिनिधी साहिल सय्यदसह स्वराज्य न्यूज निजामपूर. परंतु माझा आदिवासी बांधव, माझा आदिवासी समाज याच्यापासून लांब राहिला नाही. त्याने देखील क्रांतिकारी संघटना उभी केली आणि यांच्या समोर जाऊन गोळ्या खाल्ल्या, फाशीवर गेले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आदिवासींचा देखील प्रथम क्रमांक लागतो हे मी इथं गर्वानं सांगू इच्छितो. माझा समाज गरीब असेल, विखुरलेला असेल, परंतु देशावरती जेव्हा जेव्हा संकट येईल, जेव्हा जेव्हा हाक मारल्या जाईल, माझा आदिवासी बांधव निधड चाचणं सर्वांच्या पुढेच तुम्हाला दिसेल. महाभारतामध्ये एक किस्सा तुम्ही ऐकला असेल. ज्यावेळी दान देण्याची पाळी आली असेल, भगवान एकलव्यानं स्वतःचा अंगठा दान गुरु दुर्योधनाला दिला आणि या देशातील जगातील सर्वात मोठी गुरुरक्षणा माझ्या भगवान एकलव्यानं दिली.